एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उगाच आपला हसा करून नाही घ्यायचा की काहीही बनवते आणि काहीही टाकते. तर जे करायचं ते चांगलंच करायचं. त्याच्या जरी वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित करायचं. दिवसभर कॅमेरे पकडायचे, कुठे काय असेल किंवा कुठे मार्केटला जा, एवढं मार्केट फिरा, तिथे जाऊन शूट करा, सगळ्यांसमोर बोला. या सगळ्या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. मलाही थोडी लाज वाटते, कारण मी पण एक गृहिणी आहे. मला कधी प्रॅक्टिस नव्हती बोलायची. जे करतोय ते व्यवस्थित होते की नाही पहिल्या पेमेंटवर डिपेंड असतो. म्हणजे आपण ज्या मार्गावर चालतोय तो मार्ग बरोबर आहे की नाही. तर आपले चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास असा एक टार्गेट असतो, तो कम्प्लीट व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो. हा पिन जेव्हा येतो त्यावेळी समजा आपलं पेमेंट म्हणजे आपल्याला पेमेंट येणार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली व्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आजचा विषय काय आहे, आजचा व्लॉग आहे. तर आपला फर्स्ट पेमेंट झालेला आहे, नीता फॅमिली व्लॉगचा फर्स्ट पेमेंट झालेला आहे. तर आज तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रेमामुळे आज इथवर मी पोहोचले आणि त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तर सगळ्यात आधी थँक्स म्हणेन परमेश्वराला, माझ्या सद्गुरूंना. त्यांच्यामुळे मी आज इथवर आहे, त्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे. एवढे छान कंटेंट बनवते, एवढे छान व्हिडिओज बनवते, अपलोड करते. तर त्यांना मी पहिलं थँक्यू म्हणेन. त्याच्यासोबतच मी यूट्यूबलाही थँक्यू म्हणेन, कारण यूट्यूबमुळे आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म मला मिळाला. जर यूट्यूब सारखा प्लॅटफॉर्म नसता तर आज मी तुमच्या समोर नसती. एवढे छान मला व्हिडिओज कधी बनवता आल्याच नसता, एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नसता. तर यूट्यूबला खूप थँक्यू. त्याच्यासोबत तुम्हालाही खूप थँक्यू, कारण तुम्ही सपोर्ट करताय, तुम्ही माझ्यावर प्रेम करताय, त्यामुळे आज मी इथवर आलेली आहे. तर सगळ्यात मोठा थँक्यू तुम्हाला, कारण तुमच्यामुळेच मी आज इथे आहे. तर सगळ्यात मोठा आणखीन एक थँक्यू म्हणेन ती माझ्या मिस्टरांना, कारण त्यांच्यामुळे मी आज युट्यूबचा चॅनल ओपन केला, कारण माझ्या डोक्यात हे कधीच नव्हतं. तर त्यांच्या सपोर्टमुळे मी हा चॅनल ओपन केला आणि त्यांचा असंही व्हिडिओज बनवताना, बाकीच्या इतरही कुठल्या गोष्टी करताना, एडिटिंग करताना, तर त्यांचा मला खूप मोठा सपोर्ट असतो. त्यांच्यामुळेच मी यूट्यूब चालू करू शकले, यूट्यूबवर व्हिडिओज बनवू शकते. तर सगळ्यात मोठा थँक्यू मी त्यांना. ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवू की नको ते कळत नव्हता. म्हणजे असं पैसे आले ती लोकांना दाखवायचं, असं लोकांच्या मनात वेगळा गैरसमज होईल. पण काही नवीन युट्यूबर्स आहेत जे अजूनही स्ट्रगल करतात माझ्यासारखेच. मी पण स्ट्रगल करूनच आले. तर त्यांच्यासाठी ऍक्च्युली हा व्हिडिओ आहे, कारण बरेच जण डिमोटिवेट होतात की चॅनल अजून ग्रो होत नाही, व्ह्यूज येत नाही, चॅनल मॉनिटाईज होत नाही. त्याच्यामुळे बरेच जण डिमोटिवेट होतात, खचतात. तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आज मी तुम्हाला माझी युट्यूबची छोटीशी जर्नी आहे ती सांगणार आहे. आणि युट्यूबचा पेमेंट काय आलेला आहे, किती आलेला आहे. युट्यूबचा पेमेंट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. युट्यूबची तुम्हाला जर्नी आहे ती मी तुम्हाला आधी सांगेन की मी युट्यूबमध्ये कसे आले, युट्यूबच्या व्हिडिओज कशा बनवायला लागले, तर ते आधी मी तुम्हाला सांगते. युट्यूब हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण आपल्यामधल्या कला आहेत, आपल्या अंगात ज्या कला आहेत त्या आपण सादर करू शकतो. आपण लोकांकडून शिकूही शकतो आणि लोकांना आपण चांगलं आपल्या जे काही चांगलं आहे ते शिकवूही शकतो. तर खूप मोठा आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात, खूप अभ्यास करता येतो. आता कुठे माझं चॅनल ग्रो होतोय, आता कुठे माझ्या व्हिडिओज व्हायरल होत आहेत. पण जवळजवळ 2.25 ते 2.5 वर्ष झाले मी युट्यूबचं चॅनल चालू केलंय. युट्यूबचा मी पहिला चॅनल चालू केला तो ऑगस्टमध्ये, 15 ऑगस्ट 2021ला, अनिता किचनचा, जिथे मी रेसिपीज अपलोड करते, अजूनही करते आणि चालूच आहे. पण तो चॅनल अजूनही ग्रो नाही झालाय, मॉनिटाईज नाही झाले, पण अजूनही पाहिजे अशी व्ह्यूज त्याला येत नाही. पण तरी पण मी अजूनपर्यंत हार मानली नाही. तो चॅनल कधी ना कधी मॉनिटाईज होईल आणि तो कधी ना कधी ग्रो करेल आणि पुढे जाईल. तर कारण आपण कुठलीही गोष्ट मनापासून करतो, कष्टाने करतो, व त्या गोष्टीला आपल्या परमेश्वराचा खूप मोठा सपोर्ट असतो. पण कष्टाचा बोलतो ना, जो सत्याचा आणि कष्टाचा मार्ग असतो तो थोडा बोलतो ना कठीण असतो, खडतर असतो. तो आपल्याला ज्यावेळी कष्टाने किंवा सत्याने ज्यावेळी कुठली गोष्ट मिळत असते ती अगदी लगेच सहज मिळत नाही. मला ही कुठल्या गोष्टी आयुष्यात अशा पण गोष्टी कुठल्या सहज मिळाल्या नाही
खूप स्ट्रगल केलंय मी आयुष्यामध्ये, त्या माझं स्ट्रगलचा तुम्हाला ब्लॉग कधीतरी शेअर करेन, पण सध्या मी युट्यूबचा स्ट्रगल तुम्हाला मी शेअर करते की काय स्ट्रगल केलं मी युट्यूब मध्ये. तर पहिला जो चॅनल केला तर त्याच्यामध्ये मला पाहिजे तसा रिस्पॉन्स आला नाही. जवळजवळ एक वर्ष झाल्यानंतर मी हा नीता फॅमिली ब्लॉग हा चॅनल चालू केला. कारण नीता किचन मध्ये मी एक 3-4-5 ब्लॉग टाकलेले, तर त्या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स आलेला, म्हणजे व्ह्यूज चांगले येत होते. आणि माझे फॅमिली मेंबर आहेत किंवा काही ओळखीची माणसं आहेत, माझ्या मैत्रिणी कोणी असेल, तर ते म्हणायचे की ते ब्लॉग खूप छान बनवतेस, तू ब्लॉग बनवत जा. पण मला ब्लॉगिंग वगैरे करणं हे कधी जमलंच नाही, म्हणजे जमत नव्हतं. अजूनही एकदम प्रॉपर करत नाही मी, पण तरी पण भीती वाटायची की ब्लॉगिंग कसं असतं, समोर कॅमेरा कसा फेस करायचा आणि समोर कसं बोलायचं, हे मोठा टास्क होता. कारण नीता किचन मध्ये ज्या रेसिपीज होते मी व्हॉइस ओव्हर करते, त्याच्यामध्ये मी दिसत नाही, पाठीमून मी आवाज देते, म्हणजे व्हॉइस ओव्हर करते. तर त्याच्यामुळे एवढं काय समोर पब्लिकला फेस करण्याचा एवढा प्रश्न येत नव्हता. पण ब्लॉगिंग मध्ये समोर आपण दिसणं हे खूप मोठा टास्क होता. तर माझं आधी नाहीच होतं, नाही म्हटलं हे नाही करू शकत आपण. पण हळूहळू ज्यावेळी नीता किचन मध्ये काही ब्लॉग टाकले तर ते व्हायरल नाही झाले, पण त्याला भरपूर बऱ्यापैकी रेसिपीपेक्षा त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज यायला लागले. तर मी म्हटलं चला, माझ्या मिस्टरांनी मी ठरवलं की आपण ब्लॉगिंगचं एक चॅनल चालू करू, जिथे आपण फॅमिलीचे जे काय असे छोटे मोठे ब्लॉग असतील ते आपण शूट करून टाकू. असं खास प्रॉपर त्या ब्लॉगिंगचं चॅनल चालू केलं नव्हतं, म्हणजे आपण त्याच्यावर काम करू अशासाठी नव्हतं चालू केलेलं म्हणजे हा चॅनल. पण म्हणजे प्रॉपर माझ्या चॅनल मध्ये ज्याच्यावर माझा फोकस होता तो नीता किचनवर होता. पण हा चॅनल चालू केला आणि याच्यावर व्हिडिओजला खूप चांगला रिस्पॉन्स यायला, व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल व्हायला लागल्या. एक 5-6 महिन्यामध्ये माझी एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल गेली. तर ती व्हायरल गेली आणि जवळजवळ 10,000 सबस्क्रायबर झाले आणि चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि चॅनल बऱ्यापैकी ग्रो व्हायला लागला. तर चॅनल जरी ग्रो झाला तरी चॅनल लगेच मॉनिटाईज झाला नव्हता. 5-6 का 7 महिन्यांनी माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्याच्यानंतर बरीचशी अजून पण खूप मोठी जर्नी आहे ती. हळूहळू मला ना सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या, खूप कठीण होत्या आणि हळूहळू केल्या पार त्या. सांगतेच मी तुम्हाला. चॅनल ओपन करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी कोरोना काळ होता त्यावेळी मी केक बनवायचे, खूप केक बनवायचे आणि भरपूर त्यावेळी ऑर्डर यायचे, कारण सगळे शॉप वगैरे बंद होते. तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलेलं, ताई तुम्ही केक करायला म्हणजे ते केक बनवायला, केक शिकवा कसं करायचं वगैरे, क्लासेस घ्या. तर म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आम्हीच काय कोणीच कोणाला एकमेकाच्या घरात घेत नव्हता आणि त्यात क्लासेस कसे चालू, त्यात माझे क्लासेस कसे चालू करायचे, त्यात मुली लहान होत्या, त्याच्यामुळे घरामध्ये कोणाला घेऊन क्लासेस चालू करणं हे तर शक्यच नव्हतं. आणि खूप जणी म्हणजे फोर्स करत होत्या की तुम्ही केक शिकवा, तुमचे केक खूप छान असतात, तर तुम्ही क्लासेस घ्या, आम्हाला शिकवा, आम्हाला तुमच्याकडून शिकायचंय. तर युट्यूबमध्ये तर मी जवळजवळ व्हिडिओज बघायचे, कारण युट्यूबमध्ये बघूनच मी बऱ्याचशा रेसिपी शिकली. तर तेव्हा माझे मिस्टर म्हणाले तू आपण एक काम करू, युट्यूबवर असं तर आपण घरात क्लासेस नाही घेऊ शकत, तर आपण एक युट्यूबचं चॅनल ओपन करू. तर युट्यूबचं चॅनल ओपन, त्याच्यामध्ये आपण केक पण शिकू शकतो आणि रेसिपी पण तुम्हाला तू छान छान रेसिपी बनवते तर ते पण करू शकतो. पण माझी तेवढी तयारी नव्हती की मी असं एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मी व्हिडिओज बनेन. रेसिपी वगैरे मी करू शकते, पण मी व्हॉइस ओव्हर करेन, मी बोलीन, मला ऍक्च्युली असं मी बोलते, पण कॅमेरा समोर कसं बोलायचं. तर ते म्हणले कॅमेरा समोर बोलू नको, व्हॉइस ओव्हर कर, म्हणजे बॅक कॅमेरा म्हणजे मागून आवाज दे. तर तशा रेसिपी तेही जमत नव्हतं, कारण कसं बोलायचं एकदम परफेक्ट बोलणं हे कधी जमलंच नाही. आपण नॉर्मल असं बोलतो, पण परफेक्ट एवढं रेसिपीज करून त्या बोलायच्या आणि त्या लोकांना आवडल्याही पाहिजे. आपण जे बोलतो ते अगदी प्रॉपर व्हायला पण पाहिजे, एवढं सगळं. तर मी तर नाहीच म्हणत होते, तर मिस्टरने खूप फोर्स करून माझ्याकडून तो चॅनल चालू करून घेतला. आणि असं नाही की मी व्हिडिओ म्हणजे आम्ही चॅनल असं म्हणजे एक दिवस विचार केला आणि दुसऱ्याशी चालू केला, असं नाही केला. जवळजवळ महिनाभर आम्ही प्रॅक्टिस करत होतो. मी रेसिपीज बनवत होते आणि त्या रेसिपीजवर व्हॉइस ओव्हर करता मला वाटलं 4-4 दिवस मी व्हॉइस ओव्हर करायचे, तरी मला जमायचंच नाही, बोलायलाच जमायचं नाही की कसं बोलायचं. म्हणून मग दुसरे व्हिडिओज बघायचे, ते कशा बोलतात ते वगैरे सगळं शिकत गेली. त्याच्यानंतर रेसिपीज वगैरे बनवून एक व्हिडिओ म्हणजे आम्ही बघितली कशी मी बोलते वगैरे असं, तर ती छान वाटली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही चॅनल ओपन करायचं ठरवलं. पण चॅनल ओपन केल्यानंतर पण आम्ही एक व्हिडिओ टाकून असं सोडून नाही दिलं, बऱ्याच व्हिडिओ बनवून ठेवल्या. जवळजवळ 1 महिना आम्ही एडिटिंग शिकलो.
ऍक्च्युली पहिलं सगळं मिस्टर शिकले, मिस्टरांनी एडिटिंग शिकली, बाकीचे युट्यूबचा संपूर्ण अभ्यास केला, थंबनेल काय असतात, टायटल काय असतो, डिस्क्रिप्शन वगैरे जे जे युट्यूबसाठी म्हणजे चॅनलसाठी ज्या गोष्टी लागतात ओपन करण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टी मिस्टर युट्यूबवर बघत होते, मी पण बघत होते की म्हणजे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उगाच आपला हासा करून नाही घ्यायचा की काहीही बनवते आणि काहीही टाकते. तर जे करायचं ते चांगलंच करायचं, त्याच्या जरी वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित करायचं. तर असंच डोक्यामध्ये होतं. तर जवळजवळ मी युट्यूब चालू करायच्या आधी जवळ 14 ते 15 व्हिडिओ मी शूट करून ठेवल्या होत्या. 5 ते 6 व्हिडिओ माझ्या व्हॉइसवर करून कंप्लीट झालेल्या होत्या आणि त्या 5 ते 6 कंप्लीट झालेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 15 ऑगस्ट 2021 ला नीता किचन हा चॅनल चालू केला. चॅनल चालू करताना पण जवळ आमचा 1 दिवस गेला. चॅनल लगेच चालू झाला नाही, म्हणजे ओपन करायला त्यात बऱ्याचशा गोष्टी होत्या. असं वाटतो की चॅनल लगेच म्हणजे सांगतात की युट्यूब मध्ये चॅनल तुम्ही 10 मिनिटात 15 मिनिट असं नाही होत. नॉर्मल चॅनल तुम्ही युट्यूबचं चालू करू शकता, पण जे कॉन्टेंट क्रिएटरचा अकाउंट असतो, पण जेव्हा प्रोफेशनल अकाउंट चालू करतो त्यावेळी बऱ्याचशे फॉर्म असतात, बऱ्याच गोष्टी, बरेच इन्फॉर्मेशन असतात जे आपल्याला भरावे लागतात. आणि ते पेज येता खूप अख्खा दिवस गेला आमच्याशी युट्यूबचा चॅनलच ओपन होत नव्हता. अशा खूप डिफिकल्ट गेला तो दिवस. आणि जवळजवळ आम्ही 10:30 सकाळी बसलेली होती, संध्याकाळपर्यंत आमचा चॅनल ओपन झाला. आणि ज्या दिवशी चॅनल ओपन केला त्या दिवशी आम्ही फर्स्ट व्हिडिओ टाकली. पण अशा करून आम्ही त्यावेळी 4-5 व्हिडिओ अपलोड केल्या. आणि त्याच्यानंतर असा नीता किचन मध्ये भरपूर व्हिडिओ टाकल्या मी. म्हणजे खूप भरपूर व्हिडिओ बनवले. अगदी केकच्या पहिले स्टार्टिंगला केकच्या बनवल्या. जसे जसे सण येतात किंवा ट्रेंडिंगच्या जेवढ्या रेसिपीज असतात त्या सगळ्या मी बनवल्या आणि अजूनही बनवते. म्हणजे गणपतीचा पहिला दिवस होता, तो माझा पहिला ब्लॉग होता. गणपती बाप्पाच्या आगमनाने सुरुवात केली नीता फॅमिली ब्लॉगची. आणि नीता फॅमिली ब्लॉग खूप छान रिस्पॉन्स केला सगळ्यांनी आणि तो चॅनल मी ऑटोमॅटिकली ग्रो होत गेला. भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, 400-450च्या वरती जवळजवळ मी आज शॉर्ट्स वगैरे बनवून त्याच्यावर व्हिडिओ टाकले. आणि नीता किचन मध्ये पण खूप सारे व्हिडिओ आहेत. युट्यूबवर काम करणं जेवढं वाटते तेवढं सोपं नाहीये, खूप मेहनतीचं काम आहे. 5 ते 10 मिनिटाची किंवा रेसिपी जरी झाली, रेसिपीची पण व्हिडिओ 5 ते 10 मिनिटाची असते, पण त्याच्या मागे जवळजवळ 2 ते 3 दिवस द्यावे लागतात. जसे जसे आपल्याला प्रॅक्टिस होते त्याप्रमाणे दिवस थोडे कमी लागतात, पण तरी पण एक 14-15 तास आपल्याला एका रेसिपीसाठी द्यावेच लागतात. आणि ब्लॉगिंग तर दिवसभर कॅमेरे पकडायचे, कुठे काय असेल किंवा कुठे मार्केटला जा, एवढ्या मार्केट फिरा, तिथे जाऊन शूट करा, सगळ्यांसमोर बोला, या सगळ्या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. मलाही थोडी लाज वाटते कारण मी पण एक गृहिणी आहे. मला कधी प्रॅक्टिस नव्हती बोलायची, कॅमेरा फेस करायची पण कधी प्रॅक्टिस नव्हती. फॅमिली जेव्हा स्टार्टिंगचे तुम्ही ब्लॉग बघितले असाल तर तिथे मी समोरून कधीच बोलली नाही, म्हणजे पाठून व्हॉइस ओव्हर करूनच बोलायची. मला कॅमेरा फेस करायला खूप भीती वाटायची, म्हणजे यायचंच नाही बोलायला. हळूहळू कधी ब्लॉगिंग करायला लागली ते कळलंच नाही. म्हणजे जसे जसे ब्लॉग वाढत गेले, जसे जसे व्हिडिओज करत गेली, तसे तसे हळूहळू प्रॅक्टिस झाली. आपण जसे जसे आपण काम करतो, जसे जसे व्हिडिओज बनवतो, जसे जसे बोलतो त्याप्रमाणे आपली थोडी डेअरिंग वाढते, कॉन्फिडन्स वाढतो बोलण्याचा. अजूनही एकदम व्यवस्थित प्रॉपर मी बोलत नाही कॅमेऱ्यासमोर, थोडी भीती वाटते बोलायला, पण तरी पण मी बोलते, प्रयत्न करते आणि बोलते. आणि सगळ्यांना माझे ब्लॉग आवडतात, बऱ्याच जणांना, सगळ्यांना नाही बोलू शकत पण खूप जणांना ब्लॉग आवडतात, चांगले रिस्पॉन्स करतात. म्हणजे माझी सासरची मंडळी असो, आजूबाजूची मंडळी असो किंवा माझी माहेरची कुठे गावाला गेली तर गावाला पण थोडी भीती वाटायची. गावाला कसं या गोष्टी थोड्या कोण करत नाही, म्हणजे असं कॅमेरा पकडून बोलायचं वगैरे. तिथे पण सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स केला. कधी कोणी असं बोललं नाही की नको माझी शूटिंग करू असं तसं, असं कोणी काही केलं नाही. सगळेजण माझ्या ब्लॉगमध्ये यायला, सगळ्यांना माझ्या ब्लॉगमध्ये यायला, व्हिडिओजमध्ये यायला आवडतं आणि ब्लॉग बघायला पण आवडतो आणि त्यांना व्हिडिओमध्ये यायला पण आवडतो. तर आपले चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास असा एक टार्गेट असतो, तो कम्प्लीट व्हायला लागतो. आणि त्याच्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो आणि नंतर मग आपल्याला पेमेंट चालू होतो. पेमेंट चालू होण्यासाठी पण खूप मोठ्या प्रोसिजर असतात. तर त्या प्रोसिजर पार करता करता भरपूर महिने जातात. कोणाचं लवकर होतं तर कोणाचं उशिरा होतं.
आपल्याला पेमेंट मिळण्यासाठी गुगल कडून हा ॲडसन अकाउंटचा गुगलचा यावा लागतो। हा पिन नंबर याच्यामध्ये याच्या आतमध्ये कोड नंबर असतो। हा कोड नंबर जेव्हा आपण फॉर्म भरतो त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि हा पिन येण्यासाठी मला जवळ चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून 2 महिने गेले, त्याच्यानंतर हा पिन आला मला। तर हा पिन जेव्हा येतो त्यावेळी समजा आपला पेमेंट म्हणजे आपल्याला पेमेंट येणार आहे। याच्यानुसार चेक केलं जातो की ही पर्सन इथे आहे की नाही। तर त्याच्यासाठी हा पिन असतो। याच्यामध्ये आपण जसं ATMचा कोड नंबर असतो त्याप्रमाणे कोड नंबर असतो, तो आपल्याला युट्यूबचे जे फॉर्म असतात त्याच्यामध्ये फिलअप करायचा असतो। तर जून जुलैला जे पेमेंट हा ॲडसन अकाउंट आल्यानंतर जो फॉर्म मी भरला त्याच्यानंतर जवळजवळ 5 ते 6 महिने गेले। आज 24 जानेवारीला माझा पेमेंट झाला। तर हा पैसे कसे येतात, जेव्हा आपले $100 होतात पूर्ण व्हिडिओजवर, $100 झाल्यानंतरच आपल्याला पेमेंट येतो। तर ते $100 होण्यासाठी जवळजवळ मला 5 ते 6 महिने माझे गेले। जवळजवळ नाही, थेंबे थेंबे तळे साठे असं झालं। $1 अर्धा डॉलर असं वाढत गेले। तेव्हा कुठे हे $100 माझे झाले, खूप वेळ गेला। आणि बरेच जण म्हणायचे की काही करते, तिला पैसे मिळत नाही, हिला अजून खूप जण प्रश्न विचारायची, एवढं सगळं करते, युट्यूब करते, एवढ्या रेसिपीज बनवतेस किंवा एवढ्या व्हिडिओज बनवतेस, एवढ्या दिवसभर व्हिडिओ, सगळ्यांना माहितीच होते मी दिवसभर काय एडिटिंग वगैरे व्हिडिओ हे सगळं माहितीच होतं, सगळ्यांना मी करत होती। तर खूप जण प्रश्न विचारायची की तू पेमेंट वगैरे मिळतो की नाही, की तू असंच टाइमपास म्हणून काम करते। मी काय काम करते फक्त मलाच माहिती होतं आणि माझ्या मिस्टरांना माहिती होते। ते मला बघत होते की मी कशी मेहनत करते ती। त्यावेळी थोडं दुःख पण व्हायचं की लोक असं म्हणतात की पेमेंट येणार आहे, हे मला माहित होतं। कधी ना कधी आपण एवढं चांगलं काम करतोय तर आपल्याला पेमेंट कधी ना कधी मिळेलच, पण कधी मिळेल याची शाश्वती नव्हती। कारण युट्यूब अशी टीम आहे जी आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये नसते। मेल वगैरे येतात त्यांचे, पण बोलते ना सरळ कॉन्टॅक्ट होत नाही। जर आपण कुठे चुकत असो, आपण कुठले फॉर्म चुकीचे भरत असो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपण एखादी कंपनी असेल तर आपण त्यांना कॉल करू शकतो, पण इथे काहीच नाही, कॉल नाही करू शकत कोणाला, काय नाही। सगळं आपण युट्यूबवर व्हिडिओज बघायचे, आपलं काय चुकत असेल काय असेल तर सर्च करायचे, आपल्या डोक्याने थोडं काम करायचं आणि आपलं काय चुकतंय काय किंवा काय होते तर ते सगळं आपल्या डोक्याने किंवा युट्यूबमध्ये ज्या व्हिडिओ असतात टेक्निकलच्या तर त्या बघून आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात। खूप मेहनत घ्यावी लागते, खूप पेशंट ठेवावे लागतात, तरच आपण युट्यूबवर काम करू शकतो। असंच मी 2-4 व्हिडिओ बनवल्या, 10 व्हिडिओ बनवल्या, 15 व्हिडिओ बनवल्या किंवा 20 व्हिडिओ बनवल्या आणि मला पैसे चालू झाले असं होत नाही। कंटिन्यू त्याच्यावर काम करावं लागतं। आज मी जवळजवळ 2.5 वर्ष सतत काम करते। असं एकही दिवस जात नाही की मी एडिटिंग करत नाही किंवा व्हिडिओ अपलोड करत नाही। काही ना काहीतरी रोज करतच असते। रेसिपीज कर किंवा त्यांच्यावर एडिटिंग कर, व्हॉइस ओव्हर कर, असं रोजचं डेली काम चालू असतं। म्हणजे जरी मी आजारी असले तरी पण मोबाईल असतोच माझ्याजवळ किंवा काही कुठेही गेली तरी मी एडिटिंग वगैरे काही ना काही काम करतच असते। तर मी युट्यूबचं काम कशावर करते तर माझ्या मोबाईलवर आहे, माझ्या मोबाईलवर सगळं काम करते। माझ्याकडे लॅपटॉप किंवा PC असं काही नाहीये। सगळं एडिटिंगचं, व्हॉइस ओव्हरचं, कुकिंग म्हणजे जे शूटिंगचं जे काही काम असेल ऑल ओव्हर, म्हणजे रेसिपीचे पण जरी झाले तरी मी सगळं काम मोबाईलवरच करते आणि ते मला कॅरी करायला बरं पडतं आणि सोपं पण जातं युट्यूब मोबाईलवर काम करायला। जर कधी कुठे गावाला कुठे गेली तर तिथेच व्हिडिओ शूट करून अपलोड पण करता येतात। माझा मोबाईल आहे तोच मी यूज करून मी शूटिंग करते, एडिटिंग करते आणि व्हिडिओ पोस्ट करत असते। आणि युट्यूबवर काम करायचं बोललं तर मी अक्षरशः वेड्यासारखी काम केलं याच्यावर आणि अजूनही करते। तर युट्यूबचा पहिला पेमेंट हा प्रत्येक क्रिएटरसाठी खूप महत्वाचा असतो, पण पहिला जो पेमेंट असतो तो सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असतो, कारण आपण एवढी मेहनत केलेली असते। तर त्या सगळ्या ऍक्च्युली हा पेमेंट आपल्या इथून नाही तर अमेरिकेतून येतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरून सगळ्या गोष्टी आपण इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरले की नाही आणि आपण जे करतोय ते व्यवस्थित होते की नाही या पहिल्या पेमेंटवर डिपेंड असतो। म्हणजे आपण ज्या मार्गावर चालतोय तो मार्ग बरोबर आहे की नाही, कारण एवढं करून पण काय होत नाही। तर म्हटलं ठीक आहे, आपण एवढ्याच ह्याच्यामध्ये उतरलोय तर आपण काम करत राहू। असं पण काय बाहेर जाऊन मी जॉब करत नव्हते, घरात बसून टाइमपास करण्यापेक्षा या गोष्टी मी करते आणि माझ्या याच्यामध्ये मन पण रमतोय आणि माझा वेळही जातोय आणि मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि शिकवायलाही मिळतात। तर म्हटलं हे मी कंटिन्यू करीन, भले पेमेंट मिळो नाही मिळो नंतरची गोष्ट आहे, पण मला याच्यामध्ये
चांगलं काम करायला मिळतोय, एक चांगली ओळख मिळते, म्हणून मी हे कंटिन्यू करणार आहे. तर मिस्टर म्हणाले ठीक आहे तू कर, जोपर्यंत तुझ्या ताकद आहे, जेवढी हिंमत आहे तुझ्या तेवढे कर, तू जेवढे तुझ्यात पेशन्स असेल तेवढे कर, आणि त्याच्यानंतर मग बघू आपण पुढे काय करायचं. नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मी काही सजेशन देईल की ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही किंवा अजून व्हायचं आहे किंवा आता व्हायला आलेलं आहे, तर चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतो तेव्हा बरेचसे फॉर्म येतात ऑनलाईन, तर ते आपल्याला फिलअप करावे लागतात, भरावे लागतात. तर ते भरताना एकदम प्रॉपर भरा. एकही माहिती चुकीची आपण दिली तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या अडकल्या जातात, सगळं गोंधळ होतो त्याच्यामध्ये, पुढच्या सगळ्या गोष्टी थांबतात. कारण जी काही माहिती आपण भरतो किंवा जे फॉर्म भरतो तर ते स्वतः न भरता आपण जे टेक्निकचे व्हिडिओज असतात युट्यूबवर ते बघूनच आपण ते बघूनच तुम्ही फॉर्म भरा. कारण आपण स्वतःच्या मर्जीने काही भरायला गेलो तर कुठे ना कुठेतरी आपली गफलत होते, चुकी होते. तर चुकी करू नका, एवढी आपण मेहनत घेतलेली असते. तर फॉर्म वगैरे भरताना अगदी एकदम व्यवस्थित प्रॉपर भरा, कारण खूप मोठे फॉर्म असतात, खूप माहिती असते जी आपल्याला कळत नाही अर्धी. तर ते युट्यूबचे आपले टेक्निकलचे हिंदी किंवा मराठी ज्या व्हिडिओ आपल्याला सोपे वाटत असतील त्या व्हिडिओ बघायच्या आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायचे. असे स्वतःहून फॉर्म चुकूनही भरू नका. तर मी जेवढे अगदी चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून खूप सारे फॉर्म आले ॲडसेंटचे वगैरे, तर ते सगळे मी युट्यूबचे व्हिडिओज बघूनच नंतर ते फॉर्म मी फिलअप केले. असे डायरेक्ट स्वतःच्या मर्जीने कुठलेच फॉर्म मी फिलअप नाही केले. तर ते तुम्हाला सांगेन, जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी सांगते. आपल्याकडे जे काय आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा आपला इलेक्शन कार्ड जे काय नसतील आपल्याकडे तर ते करून घ्या, कारण त्या गोष्टी गरजेच्या असतात. माझं असं झालं की माझा इलेक्शन कार्ड होता पण तो जुना होता आणि ते बनवायला जवळजवळ 2 महिने गेले आणि पॅन कार्डचा ऑप्शन बंद झालेला होता युट्यूब कडून. पण लकीली माझा पॅन कार्ड चालला म्हणून माझा चॅनल मॉनिटाईज झाला, नाही तर मग अजून खूप दिवस गेले असते त्या गोष्टीमध्ये. पण झाला. पण तुम्ही नक्की करून घ्या. पॅन कार्डचा पण लागतो आणि इलेक्शन कार्ड लागतो. तर नसेल किंवा जुना असेल तर तो अपडेट करून घ्या आणि नसेल तर बनवून घ्या. तो आपला पेमेंट जो होतो तो दर महिन्याला 21 तारखेला पेमेंट होतो, पण 21 ते 25-26 तारखेपर्यंत पेमेंट होतो युट्यूबचा. पण त्याच्यासाठी आपल्याला $100 आपले कम्प्लीट व्हावे लागतात. जर $100 त्यावेळी कम्प्लीट झाले तर तेच पैसे आपले दुसऱ्या महिन्यामध्ये ऍड होतात. असं नाही की ते पैसे जातात, ते ऍड होतात पैसे आपले. पण पेमेंट होण्यासाठी $100 आपल्याकडे असणं, जमा होणं ते गरजेचं आहे. तर ते तुमचे 1 महिन्यात पण होऊ शकतात किंवा 2 महिन्यात पण होऊ शकतात किंवा 5 महिन्यात पण होऊ शकतात. जसे तुमचे व्ह्यूज असतील त्यावर डिपेंड आहे की डॉलर कसे जमा होतात. ते जे युट्यूबर असतात त्यांना माहिती असेल की एडिटिंग करायला किती वेळ खाली बघा, म्हणजे असं मोबाईलकडे बघायला लागतो किंवा PC कोणाकडे असेल त्याच्याकडे पण कंटिन्यू आपण खाली असं वाकून काम करतो. त्याच्यामुळे मला थोडा स्पॉन्डिलायचा पण त्रास झालेला, मानेचा इथून त्रास झालेला. तर डॉक्टरनी तर सांगितलेलं तुम्ही असं वाकून काम करू नका. तर म्हटलं नाही, वाकून काम करू नका. तर तुम्ही व्हिडिओज बंद करा, म्हणजे अशा व्हिडिओ वगैरे बनवायचे बंद करा. एवढी मान दुखायची ना की मला असं पण व्हायचं नाही. तरी पण मी काम माझं थांबवलं नव्हतं. मी झोपून एडिटिंग केले कितीतरी दिवस. अजूनही मी झोपून एडिटिंग करते. मानेचा थोडा प्रॉब्लेम झालाय मला, त्याच्यामुळे बऱ्याचदा मी झोपूनच एडिटिंग करते. व्हॉइस ओव्हर पण कधी कधी अशी आडवी होऊन पाठीमागं उषा वगैरे लावून, कुशन वगैरे लावून ऍडजस्ट होऊन बेडवर मी रेकॉर्डिंग करते. आता पेमेंट आलेलं आहे. आता तुम्हाला पेमेंट सांगते मी. ऍक्च्युली पेमेंट असं डायरेक्ट सांगायचं नसतो. असे युट्यूबचे टर्म्स अँड कंडिशन असतात की डायरेक्ट पेमेंट सांगायचं नसतं. तर एखादी मी वस्तू सांगते ज्याने तुम्ही ओळखा की पेमेंट किती आला असेल ते. तर सॅमसंगचा मोबाईल आहे M30. तर तो मोबाईल मी खरेदी करू शकते, एवढा पेमेंट आलेला आहे. आता पुढे भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी आहे काम करण्याची, अजून खूप काम करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत खूप छान छान व्हिडिओ पोहोचवायचे आहेत, शेअर करायचे आहेत. तर या पहिल्या पेमेंटचं मी काय करणार आहे ते तुम्हाला, तो ब्लॉग तर मी पुढे कधीतरी शेअर करीन. आता शक्य नाही झालं तरी कधी ना कधी मी शेअर करीनच तो ब्लॉग मी करणार आहे. आता मध्यंतरी जर दुसरे कुठले ब्लॉग आले ते मी पहिले शेअर करीन. तुम्ही कमेंट करून सांगा की मी या पेमेंटचा काय करणार आहे. सो आजचा ब्लॉग इथे मी आता एंड करते.
तर आजचा हा माझा फर्स्ट पेमेंटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय।